नमस्कार, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शिवजयंतीनिमित्त यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. बघा, पातेल्यामध्ये मी 8 वाट्या बेसन घेतलेलं आहे. चाळून स्वच्छ करून घेतलं. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी हे तूप ओतून घेतलं. तूप कढवत असताना थोडंसं जास्त कढवलं गेलं, त्यामुळं कलर चेंज झाला, लालसर दिसत आहे. सॉरी. थोडंसं तूप गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण हे बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता हे सगळं बेसन पीठ मी ह्या कढईमध्ये तुपामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता सावकाशरित्या आपण हे थोडं भाजून घ्यायचं. गॅस मात्र मध्यम करायचा. अजून थोडं तूप टाकून घेतलं आणि अजून आता आपण त्याला मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीनं थोडं थोडं तूप टाकून आपण हे पीठ भाजून घ्यायचं. कारण आपण जर हे तूप एकदाच टाकलं तर त्या गुठळ्या मोडायला उशीर लागेल आपल्याला. त्यामुळं हे थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थितरित्या आपण मध्यम आचेवर हे पीठ भाजून घ्यायचं. जर तुम्ही व्यवस्थितरित्या मध्यम आचेवर सावकाशरित्या हे जर पीठ भाजून घेतलं, त्याचा इतका छान खमंग वास यायला येतो, सुगंध येतो त्याचा. आणि आता त्याच्यामध्ये मी हे दूध थोडं टाकून घेतलं. दूध टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे आपलं पीठ झालेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये जे काही राहिलेलं तूप होतं, हे तूप पण मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. पहा, आता तूप टाकून घेतलं. आता थोडंसं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने हे आपलं बेसन पीठ झालेलं आहे. तुपामध्ये आपण जर हे बेसन पीठ भाजलं तर अशा पद्धतीने हे होतं. आता मी थोडं पाण्याचा शिंतोडा दिला, जेणेकरून आपण पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर हे पीठ आहे ते थोडं क्रंची होतं आणि जेव्हा आपण लाडू बांधतो तेव्हा हे थोडं दाताखाली आल्यानंतर कुरुम कुरुम लागतं. आपलं पीठ आता भाजलेलं आहे. आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया. आता हे पीठ मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. पहा, आता हे ताटामध्ये आपण सगळं पसरून घेऊया असं. आता हे मी 10 ते 15 मिनिट थंड करायला ठेवून घेतलं. आपलं पीठ हे आता थंड झालेलं आहे. आता आपण हे मोकळं करून घेऊ. आता बघा, हे पातळ असलेलं पीठ हे घट्ट झालेलं आहे आपलं. आता हे सगळं मोकळं करून घेऊया. बघा, अशा पद्धतीने हे मोकळं झालं. बघा, अशा पद्धतीने हे मोकळं झालेलं आहे. आणि आता हे 1 किलो पीठ आहे आपलं. त्याला मी जवळपास 4 वाट्या आपण हे साखर टाकायची, पण मी आमच्याकडे गोड कमी खातात म्हणून मी 3च वाट्या टाकलेला आहे. हे बुरा साखर आहे. बुरा साखर मी टाकलेली आहे. याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. पाहून तुम्ही पण ही बुरा साखर करू शकता. आता हे साखर मी याच्यामध्ये टाकली आणि मिक्स करून घेतलं. विलायचीची पूड पण टाकून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे लाडू बांधून घ्यायचे. तुमच्या सोयीनं, तुमच्या सोयीस्कररित्या हे लाडू तुम्ही बांधून घेऊ शकता. गोल बांधू शकता. तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा देऊ शकता. बघा, हे आपले लाडू अशा पद्धतीनं करून घ्यायचा. मी असे हा आकार दिलेला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.